नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचा नायगाव येथे सत्कार समारंभ सोहळा संपन्न। सविस्तर बातमी अशी की नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचा नायगाव येथे सत्कार समारंभ सोहळा पार पडला। यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की माझा हा विजय नसून महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा आणि मतदार राजांचा विजय आहे। त्यांनी मला निवडून दिल्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो। तसेच येणाऱ्या काळात नांदेड जिल्ह्यातील ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी संदर्भात इंडस्ट्रीज एरियामध्ये नवीन कंपन्या आणण्याचाही माझा प्रयत्न असेल। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागामध्ये सिंचनासाठी मोठे प्रकल्प उभारण्याचाही माझा प्रयत्न असेल। विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या काही गोष्टी करता येतील त्या येणाऱ्या काळात मी करणार आहे, असे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांनी पत्रकारांना बोलताना माहिती दिली आहे। याचे श्रेय कोणाला देणार? आज नांदेड जिल्हा मतदारसंघाची लोकसभेची निवडणूक झाली। त्यामध्ये काँग्रेस महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी उभा होतो। त्यामध्ये लोकांनी माझ्या बाजूने कौल दिला, मताधिक्य दिलं आणि लोकांनी माझा या ठिकाणी सर्वसामान्य माणसाने माझ्या बाजूने उभा टाकला। त्यामुळे माझा विजय प्राप्त झाला। मी जे आज हे श्रेय आहे माझ्या आघाडीचे सर्व कार्यकर्ते, प्रदेशचे आमच्या अध्यक्ष, सर्व कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मतदार यांनी मला कौल दिल्यामुळे आज विजय प्राप्त झाला। विकासाचे कुठले मुद्दे तुमच्या डोळ्यासमोर राहतील? काय संकल्प राहील तुमचा? नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न अविकसित आहेत। त्यासाठी नांदेड जिल्ह्यातले शहरातील रस्ते असतील, ग्रामीण भागातील पाणी पुरवठा असेल, मजुरांना, शेतकऱ्यांना त्यांच्या हातासाठी काम करण्याची एखादी नवीन इंडस्ट्री नांदेड जिल्ह्यात आणावी लागेल। सिंचनाचे प्रश्न आहेत आणि सुशिक्षित बेकारांचे प्रश्न आहेत। यांचे हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मला या ठिकाणी काम करावं लागेल। केंद्रामध्ये सत्ता हालचाली चालू झाल्या आहेत, काय वाटते आपल्याला? केंद्रामध्ये सत्ता करण्याच्या दृष्टीने हालचाली चालू आहेत। आमच्याही महाविकास आघाडीच्या दृष्टीने बैठकी चालू आहेत। पाहूया आता कुठपर्यंत यश पदरात पडतं। आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल। थोडक्यात